आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने भारत सरकारच्या पुढाकाराने युनिटी मार्च या उपक्रमाचा शुभारंभ केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत। महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, माय भारत, NSS, NCC तसेच स्थानिक प्रशासन जिल्हास्तरीय पदयात्रा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचे नियोजन केलेलं आहे। महाराष्ट्राचा क्रीडा विभाग या पदयात्रेच्या आयोजनाकरता महत्त्वाची अत्यंत भूमिका या ठिकाणी आयोजक म्हणून असणार आहे। पदयात्रेचा कालावधी हा 31 ऑक्टोबर 2025 ते 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 8 ते 10 किलोमीटरची या ठिकाणी 3 पदयात्रा या ठिकाणी आयोजित करायच्या आहेत। कार्यक्रमाचे सर्वसाधारणपणे उपक्रम असे आहेत की निबंध आणि वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये, नशामुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, संस्था स्वदेशी मेळावे आयोजित करेल जिथे सहभागी गर्व से स्वदेशी प्रतिज्ञा देखील या ठिकाणी घेतील। आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा आणि सांस्कृतिक सादरीकरण अशा वेगवेगळ्या या स्वरूपामध्ये या एकता दिवसाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। खरं म्हणजे यापूर्वी देशामध्ये एकता दिवस म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवशी या ठिकाणी साजरा करण्याचा प्रघात आहे, परंतु यावर्षी मुद्दाम जरा वेगळं या ठिकाणी भूमिका घेऊन हा एकता अभियान समारंभ जो आहे, एकता अभियान प्रारंभ जो आहे तो वेगळा विषय घेऊन या ठिकाणी आपल्या समोर येतो आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र हा जवळपास देश, महाराष्ट्रच नव्हे तर देश हा जवळपास 65% तरुणांचा देश आहे। मोठ्या प्रमाणावर तरुण या देशामध्ये असल्यामुळे भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यापैकी महाराष्ट्र सुद्धा त्यामध्ये सहभागी आहे आणि तारुण्य हेच देशाचे भविष्य असल्याने त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना देण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाची जाणीवपूर्वक स्थापना करण्यात आलेली आहे। 13 ते 25 वयोगटातील युवकांना जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्य व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्य सरकार सुधारित या ठिकाणी युवा धोरण तयार करत आहे। निवारा, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक सहभाग यासारखे मूलभूत अधिकार या ठिकाणी दिले जाणार आहेत। युवकांनी भारतीय संविधानाचे पालन करावे, शांतता, सामाजिक बांधिलकी, हिंसा व भेदभावापासून दूर राहणे, राष्ट्रीय एकात्मता, सार्वजनिक मालमत्तेचा सन्मान, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रसेवेचा स्वीकार अशा प्रकारे त्यांच्याकडे कृती आवश्यक आहे, अपेक्षित आहे। क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत युवा वसतिगृह, युवा महोत्सव, राज्य व जिल्हास्तरीय युवा पुरस्कार, नेतृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे, राज्य युवा विकास निधी व प्रशिक्षण केंद्रे अशा योजनांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे। विकासावरील सूचना थेट माध्यमातून या ठिकाणी मागवल्या जाणार आहे। हे धोरण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्यामुळे ग्रामीण तरुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे। महिला व बाल कल्याण, महिला व बाल विकास, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास इत्यादी विभागांच्या समन्वयातून नाविन्यपूर्ण युवा योजना सुरू केल्या जाणार आहेत। युवा धोरणात मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, शिक्षण, रोजगार, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, सायबर सुरक्षा व डिजिटल तंत्रज्ञान यासारख्या नव्या आव्हानांचाही समावेश करण्यात आलेला आहे। साधारण एक महिनाभरात आता युवा धोरणाची 17 तारखेला कोर कमिटीची बैठक होती। युवा धोरणामध्ये 40 लोकांचा समावेश असल्यामुळे मग ते फार कन्फ्युजन या ठिकाणी व्हायला लागले त्यामध्ये। त्यामुळे मग आता पॉलिसी कब लैप्स हो गई थी, जो यूथ पॉलिसी थी आपकी वो पिछली कब बनी थी पिछले बार, और कब उसका ड्यूरेशन कब खत्म हो गया? खत्म तो कुछ हुआ नहीं है, उसका जो उसमें बहुत चेंज करना जरूरी है।
और आज के युवाओं को क्या चाहिए वो पूरा उसका उसमें समावेश होना चाहिए। इसलिए वो रिवाइज करने के लिए कमेटी बनाई है और रिवाइज करके जल्दी से जल्द हम नया धोरण नया पॉलिसी लॉन्च करेंगे। कोकाटे अलीकडे आपण तलवार वगैरे दानपट्टा वगैरे जे बालेवाडीमध्ये प्रशिक्षण घेतलं पाहिजे, जर ट्रेनिंग झालं असं काही दिसत नाही। आता कसं झालंय की आता बऱ्याच अंशी क्रीडा संकुलामध्ये फार मेंटेनन्स अभावी दुरावस्था होती। या अगोदर क्रीडा संकुलाकडे फार कोणाचं लक्ष नव्हतं आणि क्रीडा संकुलामध्ये अशीच लोक आरोग्यासाठी किंवा छंद जोपासण्यासाठी या ठिकाणी करायची। परंतु आता नव्याने कॉम्पिटिशन मध्ये मुलांनी सहभाग घेतला पाहिजे, मेडल्स मध्ये जास्तीत जास्त मेडल्स मिळवले पाहिजे। म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये अंडर-20 जास्तीत जास्त स्कूल आणि कॉलेजेस इंटरॅक्ट करणार आहोत, त्यांना मैदानं उपलब्ध करून देणार आहोत। काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांना सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। आणि राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून 1% निधी हा मेंटेनन्ससाठी प्रत्येक जिल्हा क्रीडा संकुलाला, तालुका क्रीडा संकुलाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय झालेला आहे। साधारण एक 4-8 दिवसामध्ये तो GR बाहेर पडेल। तुम्ही हा QR कोड योजना जर त्यांच्या गरजेप्रमाणे मागतील तर त्याप्रमाणे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले। सर सजेशन कब तक देना है, पहला सवाल। और दूसरा सवाल ये कि अब तक कितने सजेशन आपने इनवाइट आ चुके हैं आपके पास? एक महीना सजेशन देना है और बहुत सारे सजेशन मुझे प्राप्त हुए हैं। अभी उनका तो पूरा ब्यौरा जो है पूरा एक साथ बैठ के कलेक्ट करके वो पॉलिसी डिक्लेअर करेंगे। एक महीना और है लोगों के पास? एक महीना है। हा QR कोड तुम्ही दिला, हा लोकांपर्यंत युवकांपर्यंत पोहोचवणार कसा तुम्ही? आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून QR कोड पोहोचवणार। सोशल म्हणजे क्रीडा विभागाचा सोशल पेज किती लोक बघत असतील ना, जास्तीत जास्त ऑनलाईन करू आम्ही त्याच्यामध्ये। दत्तू भोपळ्यासारखे प्लेयर्स आहेत ते जवळपास 7 मिनिटांपर्यंत पण जिंकता येत नाही, त्याला काही विशेष असं आपण काय करणार आहोत? त्याच्यासाठी तर हा प्रयत्न आहे आमचा की क्रीडा संकुल अपडेट व्हावे, क्रीडा संकुल शाळेशी आणि महाविद्यालयाशी कनेक्ट व्हावे आणि बिलो 20 विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थिनींना खेळता यावं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे। आम्ही आताच महिलांसाठीच्या स्वच्छतागृहाची एक GR काढलेला आहे आणि त्यासाठी आदेश दिलेला आहे की तात्काळ ताबडतोब प्रस्ताव पाठवा। एक आर्किटेक्टच्याकडून एक साठी आता माझे 3 ठिकाणी विभागीय बैठका झालेल्या आहेत, ज्यामध्ये अमरावती, नागपूर, नाशिक आणि अजून 3-4 ठिकाणी माझ्या व्हायच्या आहेत। परंतु त्यामध्ये बऱ्याच सुधारणा त्या ठिकाणी सुचवल्या गेलेल्या आहेत। क्रीडा धोरणामध्ये प्रस्ताव अजून काहीच नाहीये, पण त्यांच्याकडून एकदा सूचना मागवलेल्या आहेत, त्या सूचना एकत्रितपणे करून क्रीडा धोरण जाहीर करण्यात येईल। म्हणून तुम्ही एखादा कार्यक्रम किंवा शिबिर दुष्काळी भागात घेतात? असा इश्यू नाहीये। मुळात ज्या भागामध्ये खूप अतिवृष्टी झालेली आहे, जमिनी वाहून गेलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांची मुलं सुद्धा युवकच आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या डोळ्याने त्यांच्या अनुभवाने त्यांनी हे सगळं अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे। त्यामध्ये त्यांना असं म्हणता येणार नाही की राज्यातल्या क्रीडा युवकांना किंवा युवकांना या सगळ्या गोष्टीची अनभिज्ञता आहे। एकच आहे की या सगळ्या गोष्टींमधून आमचा युवक जो आहे राज्यातला, तो युवक हा काय बिझी राहायला पाहिजे। काय अतिशय उच्च पातळीवरची मशिनरी तिथं म्हणजे तुम्ही जर प्रेस दिलं तर तुमचा कुठला भाग शरीराचा काम करत नाही, कुठल्या भागाला तुम्हाला प्रेस केलं पाहिजे, कुठल्या भागावरती तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे, अशा सगळ्या सुविधा ऑटोमाइज मशिनरी सगळ्या त्यातून ते या ठिकाणी चांगलं ट्रीटमेंट करतात। मोठं हॉस्पिटल आहे त्यांचं म्हणजे कतारला, आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर खूप आहे, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आपण करू शकत नाही नावडेज, पण त्यांच्याबरोबर आपण टाईप करू शकतो।